या सत्रात आपण कारपेंटरी व्हाईस लीड स्क्रू कसा तयार करायचा ते शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्हाला कारपेंटरी व्हाईस थ्रेडचा बट्रेस प्रकार स्पष्ट करणे, स्क्रू थ्रेडचे वर्णन करणे, ड्रॉइंगनुसार कंपोनेंट्सना टर्न करणे आणि कंपोनेंट्सवर बट्रेस थ्रेड तयार करणे या गोष्टी समजतील। वर्कपीसला धरण्याकरता वायसेसचा वापर करतात। ते विविध प्रकारात उपलब्ध आहेत। बेंच कामाकरता वापरण्यात येणाऱ्या व्हाईसला बेंच व्हाईस किंवा इंजिनियर्स व्हाईस म्हणतात। बेंच व्हाईस कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टीलपासून तयार करतात। फिलिंग, सोईंग, थ्रेडिंग करताना वर्क धरण्यासाठी आणि हाताने करण्याच्या इतर कामांना धरून ठेवण्यासाठी याचा वापर होतो। कारपेंटरी व्हाईस हा सुतारकामातील महत्त्वाचे टूल किंवा उपकरण आहे। सरफेसचे नुकसान न करता पकडीतल्या म्हणजेच क्लॅम्पमधल्या लाकडाला धरण्याचे काम तो करतो। सोईंग, ड्रिलिंग किंवा सुतारकाम करताना बऱ्याचदा लाकडाला क्लॅम्प करावे लागते। बाजारात अनेक प्रकारचे व्हाईसेस उपलब्ध आहेत। व्हाईसेसचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत: फिक्स्ड जॉ, मूवेबल जॉ, हार्ड जॉ, स्पिंडल, हँडल, बॉक्स नट आणि स्प्रिंग हे फाईलचे प्रकार आहेत। बॉक्स नट आणि स्प्रिंग हे अंतर्गत भाग आहेत। वर्क सरफेसचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी पूर्ण झालेल्या कामाला पकडण्यासाठी सॉफ्ट जॉ किंवा रेग्युलर जॉवर ॲल्युमिनियमचा व्हाईस क्लॅम्प बसवून वापरतात। बऱ्याचदा चिकटवण्याचे काम करताना क्लॅम्पच्या जोडीचा वापर करतात। यामुळे जॉईंट्स धरण्याकरता आवश्यक दाब मिळतो। क्लॅम्प दोन प्रकारचे असतात: प्लेन रेक्टँग्युलर बार प्रकार आणि टी बार प्रकार। क्लॅम्प्स मुख्यतः माइल्ड स्टीलपासून तयार करतात आणि बऱ्याचदा आयताकृती म्हणजे रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये असतात। इतर प्रकारचेही क्लॅम्प्स उपलब्ध आहेत। त्यांची नावे अशी आहेत: रॅक क्लॅम्प, स्क्रू क्लॅम्प, लाइट ड्यूटी पॅरलेल क्लॅम्प, ॲडजस्टेबल बार क्लॅम्प, जी किंवा सी क्लॅम्प आणि डबल बार क्लॅम्प, ज्याचा उपयोग विविध आकाराच्या लाकडी कामांना धरून ठेवण्यासाठी होतो। मायनर डायमीटरवरील नॉन लेड बेअरिंग फ्लँकवरील क्लिअरन्सच्या बरोबरीने बाह्य आणि अंतर्गत थ्रेड प्रोफाईल पण लोड बेअरिंग फ्लॅग्स किंवा मेजर डायमीटरमधील क्लिअरन्सशिवाय आकृतीत दाखवले आहे। मायनर डायमीटरवर बाह्य व अंतर्गत थ्रेडचे प्रोफाईल क्लिअरन्ससह आणि फ्लँकवर म्हणजेच स्टँडर्ड नट सिस्टीम पण मेजर डायमीटरवर क्लिअरन्सशिवाय आकृतीत दाखवले आहे। दोन्ही आकृत्यांमध्ये दाखवलेल्या डायमेन्शनशी संबंधित सूत्र पहा। आकृती फिगर 4 मल्टिपल स्टार्ट थ्रेडसाठी प्रोफाईल दर्शवते। पीएच लीड दर्शवते तर पी पीच दर्शवते। मल्टिपल स्टार्ट थ्रेडना सिंगल स्टार्ट थ्रेडसोबत लीड पीएचच्या बरोबरीत पीएच प्रमाणेच समान प्रोफाईल असते। मल्टिपल स्टार्ट थ्रेडच्या पीएच पीसाठी सिंगल स्टार्ट थ्रेडच्या लीड पीसाठी केवळ परवानगी असलेले व्हॅल्यू निवडले जाऊ शकतात। मात्र मल्टिपल स्टार्ट थ्रेडच्या मल्टिपल पिच पीचे सिंगल स्टार्ट थ्रेडसाठी परवानगी असलेल्या व्हॅल्यूसाठी संबंध असणे आवश्यक नाही। थ्रेड हा एक एकसमान उंचवटा म्हणजेच रिज असणारा भाग आहे। तो सिलेंडर किंवा शंकूच्या भोवती हेलिक्सचा मार्ग अवलंबतो। हेलिक्स हा एका बिंदूपासून निर्माण होणारा एक प्रकारचा वक्राकार आहे जो सिलेंडर किंवा शंकूभोवती एका विशिष्ट गतीने फिरतो आणि त्याच वेळी ॲक्सिसच्या समांतरही त्याच विशिष्ट गतीने फिरतो। थ्रेडचा वापर बांधण्यासाठी होतो, उदाहरणार्थ बोल्ट्स आणि नट्स। गतीचे ट्रान्समिशन, उदाहरणार्थ लीड स्क्रूसोबत अर्धा नट, अचूक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, उदाहरणार्थ मायक्रोमीटर स्पिंडल। लोड लिफ्टिंग उद्देश, उदाहरणार्थ स्क्रू जॅक आणि आर्म ऑफ रॅडियल ड्रिलिंग मशीन। एलिमेंट्स ऑफ थ्रेड म्हणजेच भागांना आणि इतर संज्ञांना पद्धतशीरपणे नावे देणे। मेजर डायमीटर, मायनर डायमीटर, pitch diameter, pitch of the thread, crest, root,
फ्लॅंक ऑफ द थ्रेड, थ्रेड अँगल, डेप्थ ऑफ थ्रेड, लीड अँगल किंवा हेलिक्स अँगल, लीड, हँड, क्लिअरन्स आणि मेजर डायमीटर हे थ्रेडचे भाग आहेत. रूट किंवा बॉटम हे थ्रेडचे अगदी जवळचे दोन फ्लॅंक जोडणारे बॉटम सरफेस आहेत. फ्लॅंक किंवा साइड ही क्रेस्ट आणि रूटला जोडणारी थ्रेड सरफेसची साइड आहे. क्रेस्ट किंवा टॉप हे दोन साइड्स किंवा फ्लॅंक्स जोडणारे टॉप सरफेस आहेत. पी हा मिलीमीटर्समध्ये पिच किंवा थ्रेड पर इंच म्हणजेच दर इंचाला किती थ्रेड हे दर्शवतो. बीटा म्हणजे प्रोफाईल अँगल. PHI थ्रेडचा हेलिक्स अँगल असतो. डी म्हणजे मेजर डायमीटर एक्सटर्नल किंवा इंटरनल. D1 म्हणजे मायनर डायमीटर एक्सटर्नल किंवा इंटरनल. D2 म्हणजे पिच डायमीटर एक्सटर्नल किंवा इंटरनल. पिच डायमीटर हा स्क्रू थ्रेडचा प्रभावी डायमीटर असतो आणि मेजर आणि मायनर डायमीटर्सच्या दरम्यान अंदाजे अर्ध्यावर असतो. हेलिक्स अँगल हा स्क्रू थ्रेडचा भौमितिक आकार आहे. हा थ्रेडच्या पिच डायमीटरवर असतो. पिच म्हणजे थ्रेड प्रोफाईलच्या एका बिंदूवरून पुढच्या बिंदूपर्यंतचे अंतर असते. हे मोजण्याचा फॉर्म्युला इथे दिला आहे. हे मोजमाप कॉम्पोनंटपासून अनविंड सुट्ट्या असणाऱ्या त्रिकोणाद्वारे दाखवले जाऊ शकते. वेगळ्या डायमीटरवरील तोच पिच दाखवल्याप्रमाणे वेगळा हेलिक्स अँगल देतो. रेखाचित्रानुसार म्हणजेच ड्रॉइंगनुसार कंपोनंटला कसे फिरवायचे आणि कंपोनंट्सवर बट्रेस थ्रेड कसे करायचे हे पाहूयात. हे करण्यासाठी तुम्हाला कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल लागेल. कटिंग टूल, 4 जॉ चक, बट्रेस थ्रेड, मेजरिंग टूल, अंडरकट टूल, थ्रेडिंग टूल आणि ड्रिल चक तसेच ड्रिल बिट्स या गोष्टी लागतील. यासाठीचा जॉब सिक्वेन्स पुढील प्रमाणे आहे. रॉ मटेरियलचा साईज तपासा. जॉबला 4 जॉ चकमध्ये धरा आणि फिरवा म्हणजेच स्क्रू करा. एका टोकाकडे लक्ष केंद्रित करा आणि जॉबच्या मध्यावर ड्रिल करा. उलटे करा आणि दुसऱ्या टोकापासून 280 मिलीमीटर लांबीवर लक्ष द्या. मध्यावर ड्रिल करा. सेंटर दरम्यान म्हणजेच त्या केंद्रादरम्यान जॉबला धरा. शक्य तितक्या लांबीवर हेलिक्स अँगलला 30 मिलीमीटरवर टर्न करा. टोकाला 2/45 डिग्री शॅम्फेर करा. जॉबला उलटवा आणि 255 मिलीमीटर लांबीवर 25 स्टेप्स हेलिक्स अँगलवर जॉब वळवा. स्टेप हेलिक्स अँगलला 7 किंवा 8 इंचांवर किंवा 22.2 मिलीमीटरवर 215 लांबीसाठी वळवा. स्टेप हेलिक्स अँगलला 15 मिलीमीटर लांबीसाठी 18 मिलीमीटरवर वळवा. 5 मिलीमीटर रुंदीच्या न कापलेल्या टूलला सेट करा आणि ड्रॉइंगनुसार दिलेल्या डेप्थवर अंडर कटिंग करा. 45 अंश आणि 90 अंश या अचूक स्थितीत थ्रेडिंग टूल सेट करा. मशीनला 9 TPI थ्रेड कट करण्याकरता सेट करा. 9 TPI बट्रेस थ्रेड कट करा. जॉबला तिथून काढून डायमेन्शन्स तपासा. आपण कार्पेंटरी व्हाईस लीड स्क्रू तयार करणे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. तुम्हाला कार्पेंटरी व्हाईस थ्रेडचा बट्रेस प्रकार स्पष्ट करणे, स्क्रू थ्रेडचे वर्णन, ड्रॉइंगनुसार कंपोनंट्सना फिरवणे आणि कंपोनंट्सवर बट्रेस थ्रेड तयार करणे या गोष्टी आत्तापर्यंत समजल्या असतील.